हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण ब्रायडल मेकअप ट्युटोरियल पाहणार आहोत. लेट्स मीट माय मॉडेल दिव्या. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. चांगल्या मेकअपची सुरुवात ही नेहमीच प्री मेकअप प्रिपरेशन पासून होतेच, म्हणजेच सीटीएम पासून होते. तर आता आपण सीटीएम ला सुरुवात करूया. सो क्लिन्झिंग साठी शॅम्बोर हायड्रो ॲडव्हान्स डेली क्लिन्झर आहे. खूप छान क्लिन्झर आहे. हे हायड्रो ॲडव्हान्स आहे, त्यामुळे ड्राय टू नॉर्मल स्किन किंवा ऑइली स्किन साठी सुद्धा हे एक छान असं क्लिन्झर आहे. तुम्ही डेली सुद्धा यूज करू शकता. अगदी थोडंसं घ्यायचं आहे आणि संपूर्ण फेसवर अगदी जेंटली हलक्या हाताने मसाज द्यायची आहे आपल्याला. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. ओके, त्यानंतर आपण लेन्स लावून घेऊया. ॲक्वा लेन्स आहे आणि याचा शेड आहे प्युअर हेझल. अगदी इझिली अप्लाय करते मी, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला टोनर यूज करायचा आहे. त्यासाठी हा डल्वा सेटिंग स्प्रे मी यूज करणार आहे, कारण त्या मॉडेलची स्किन थोडी ड्राय आहे. थोडा स्किनवरचा ड्रायनेस कमी होण्याकरता हा डल्वाचा स्प्रे मी पहिले ॲज अ टोनर सारखा यूज करणार आहे. संपूर्ण फेसवर तो मी स्प्रेड करते आहे आणि नंतर या फॅननी तो मी ड्राय करते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. त्यानंतर ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून मी हे ॲज अ ऑल टाइम फेवरेट एम्ब्रोलिसचं क्रीम यूज करते आहे. हे ऑल स्किन टाईपसाठी छान आहे. प्रीमियम प्रोडक्ट आहे. अतिशय इझिली आणि स्मूथली सर्व टाईपच्या स्किनवर हा ग्लाइड होतो आणि तुमच्या स्किनला एक मॉइश्चरायझिंग सारखा इफेक्ट पण देतो. सोबत ॲज अ प्रायमर म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता. अगदी एफर्टलेसली ते तुमच्या स्किनवर स्प्रेड होत आहे आणि ॲब्सॉर्ब सुद्धा होत आहे. त्यानंतर ॲज अ प्रायमर म्हणून हे युरोप गर्लचं प्रायमर यूज करणार आहे. ऑल स्किन टाईपसाठी आहे. थोडं लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि आता समर येतोय, उन्हाळा येतोय, त्यासाठी आपल्याला आपली स्किन छान प्रिपेअर्ड असायला हवी, म्हणून आपण डबल प्रायमिंग करतो आहे. त्यामुळे काय होणार ना, ब्रायडल जर मेकअप असेल तर तुम्हाला करायचा असेल तर अशा टेक्निकमुळे तुमचा मेकअप बराच काळ टिकेल, जास्त वेळ टिकेल. ओके, आता तुम्ही मॉडेलचा चेहरा पाहू शकताय. कसा छान चमकतोय, लुकतो आहे. हीच तर खरी मॅजिक आहे, जादू आहे किंवा योग्य टेक्निकनी केलेलं प्री मेकअप प्रिपरेशन आहे. LA गर्लचं कन्सिलर घेते आहे. शेड आहे सँड आणि आय मेकअपला सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी हा मी छोटा कन्सिलिंग ब्रश घेतलेला आहे. आईजला आपण आता हे कन्सिलर लावून घेऊया, कारण समर असल्याने, उन्हाळा असल्याने आईज ना असे खूप ऑइली होतात. तर ते ऑइल आणि त्यामुळे तुमची आय शॅडो सुद्धा ड्रॅग आउट होऊ शकतात, पसरू शकतात. त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण या ठिकाणी दोन्ही डोळ्यांना कन्सिल करून घेणार आहे. आणि दुसरं म्हणजे जे आपण आय शॅडो लावू त्या आईजवर, ते आणखीन पॉपआउट सुद्धा त्यामुळे होतील, छान ठळक दिसतील. ओके, for setting the eyes, I'm using loose translucent powder. The product name is Laura Mercier loose setting powder. आणि पिझ्झा पफनी ते छान दोन्ही आईज मी या पावडरनी सेट करते आहे फॉर फर्दर अप्लिकेशन ऑफ आय शॅडोज. आय मेकअप सुरू करायचा आहे, त्यासाठी मी हे ब्युटिलिशियस प्रो आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्राऊन शेडचे ह्यू टिंट आपल्याला बघायला मिळतात आहे. सोबतच न्यूट्रल शेड सुद्धा आहेत. यातला मी हा लाइटेस्ट ब्राऊन शेड घेतला आहे. क्रीजवर मी तो अप्लाय करते आहे. त्यासाठी हा बिग फ्लफी ब्रश मी घेतला आहे आणि छान मी संपूर्ण आयलिडवर तो डिफ्यूज करते आहे, ब्लेंड करते आहे. बघू शकता तुम्ही. ओके, आता मी स्मॉल फ्लफी ब्रश घेतला आहे आणि थोडा डार्क शेड घेतला आहे आणि तो मी क्रीज लाईनवर डेव्हलप करते आहे. आपल्याला क्रीज लाईन क्रिएट तिथे करून घ्यायची आहे. त्यामुळे काय होणार ना, थोडी क्रीज लाईन क्रिएट केल्यामुळे तुमचा डोळ्याचा शेप सुद्धा, आकार सुद्धा जास्त मोठा दिसेल आणि तुम्हाला आय शॅडो फर्दर आय शॅडो अप्लिकेशनसाठी थोडी स्पेस सुद्धा मिळेल.
आय मेकअपचा बेस झालेला आहे. आता आपण बेस मेकअप करूया. त्यासाठी मी हे LA गर्लचं डार्क कलरचं ऑरेंज शेडचं कन्सिलर घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तिच्या फेसवर खूप सारे पिंपल्सचे रेड स्पॉट्स आहे. त्याला आपल्याला हाईड करायसाठी या ठिकाणी हे डार्क LA गर्लचं आपल्याला शेड घेणं गरजेचं आहे. आणि आता ते कसं कन्सील करायचं ते आपण पुढे पाहूया. तुमच्या ब्राईडला सुद्धा असे पिंपल्सचे मार्क्स असतील तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. ज्या ठिकाणी आपल्याला रेड कलरचं पिंपलचे स्पॉट्स दिसतात आहे तिथे आपल्याला डार्क कलरचं कन्सिलर यूज करायचं आहे. तुम्ही पाहू शकताय. आणि जिथे ते स्पॉट्स आहे तिथेच आपल्याला ते कन्सिलर अप्लाय करायचं आहे. संपूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायचं नाही. आणि नंतर ते मी एका ब्रशने ते छान मी तिथेच ब्लेंड करते. तुम्ही बघू शकताय. कॅन यू सी? मी ते हलक्या हाताने अगदी जेंटल, हाताचं प्रेशर सुद्धा अगदी जेंटल हवं आहे. अगदी हलक्या हाताने त्याच ठिकाणी तुम्हाला ते छानपैकी ब्लेंड करायचं आहे. तुम्ही ब्लेंडर सुद्धा, ब्युटी ब्लेंडर सुद्धा, डॅम ब्युटी ब्लेंडर सुद्धा यूज करू शकताय. ओके, कॅन यू सी? तुम्ही पाहू शकता. आता मी हे शॉपरेलचं कन्सिलर पॅलेट घेतलेलं आहे. कन्सिलर्स हे फाउंडेशन पेक्षा जास्त पिगमेंटेड असतात. आणि आता आपल्याला या रेड आधीच्या कन्सिलरला न्यूट्रलाइज करायसाठी या ठिकाणी मी हे शॉपरेलचं कन्सिलर पॅलेट घेते आहे. आणि तिच्या स्किन टोनला मॅच होणाराच कन्सिलर शेड मी घेते आहे. त्यामुळे काय होणार ना, आधी लावलेला कन्सिलरचा बेस जो आहे तो छान त्या सेम शेड नी छानपैकी न्यूट्रलाइज होणार. आणि आपण पुढे आपण फाउंडेशन ऍप्लिकेशन करू शकतो. ओके, या ठिकाणी तुम्ही हा क्लिअर डिफरन्स तुम्हाला लगेचच दिसेल. राईट साईडला न्यूट्रलाइज केलेला आहे छानपैकी. आणि लेफ्ट साईड जी आहे फेसची ती न्यूट्रलाइज नाही आहे तो पार्ट. आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हा क्लिअर डिफरन्स अगदी विजिबल आहे. फेस कसा तिचा छान दिसतो आहे. आणि हीच ट्रिक तुम्ही तुमच्या ब्राईडवर सुद्धा करू शकता जर तिला खूप सारे पिंपल्सचे किंवा एक्नेचे मार्क्स असतील तर. ओके, आय एम युझिंग नार्स रेडियंट इल्युमिनेटिंग लाईटवेट फाउंडेशन. शेड आहे पंजाब. आणि या प्लेटवर घ्यायचं आहे आणि छान डिफ्यूज करायचं आहे. पहिले इमल्सिफाय करायचं आहे प्रोडक्ट आणि मग तो मॉडेलच्या संपूर्ण फेसवर छान बिल्डअप करायचा आहे. ओके, छानशा डॅम ब्युटी ब्लेंडरनी हा फाउंडेशन संपूर्ण फेसवर छान ब्लेंड करायचं आहे. अगदी स्मूथ अप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. तुम्ही बघू शकताय. आणि अगदी हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे. आपण ब्युटी ब्लेंडर डॅम्प असायला हवा. तुम्ही पाहू शकता फ्लॉलेस मेकअप बेस दिसतो आहे आणि पिंपलचे मार्क्स सुद्धा पूर्णपणे हाईड झाले आहे. ओके, या बेसला एक 3D इफेक्ट देण्यासाठी स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज करते आहे. शेड आहे क्रीमी बेज नंबर 11. फेसच्या हाय पॉइंटवर आपल्याला हे कन्सिलर अप्लाय करायचं आहे फॉर हायलायटिंग इफेक्ट. हे हायलायटर आपल्याला आउटर कॉर्नर ऑफ द आय, इनर कॉर्नर ऑफ द आय, त्यानंतर फोरहेडवर लावायचं आहे, नोज ऑफ द ब्रिजवर लावायचं आहे, क्युपिड बोनवर आणि चिनवर सुद्धा छान अप्लाय करायचं आहे. मी पुन्हा एकदा शॉपरेल कन्सिलर पॅलेट मधला हा डार्क ब्राऊन शेड घेते आहे फॉर कॉन्टोर द फेस. आणि आपल्याला चीकला कॉन्टोर करायचं आहे, थोडं नोजला कॉन्टोर करायचं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ओके, नाव हे हायलायटर आता आपल्याला 1 by 1 छान ब्लेंड करायचं आहे. त्यासाठी मी हा स्मॉल कन्सिलर ब्रश घेतलेला आहे. आणि ज्या ठिकाणी ते अप्लाय केलं आहे तिथेच आपल्याला त्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे फॉर दॅट 3D इफेक्ट. कॅन यू सी? मी करते आहे. ओके, त्यासोबतच आपल्याला कॉन्टोर सुद्धा छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. कॅन यू सी? तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी कॉन्टोरला पण छान ब्लेंड केलेला आहे. नाउ आय एम युझिंग रिकोड क्रीमी ब्लश. शेड आहे थोडासा पिंकिश पीची. आणि त्यासाठी हा मी फ्लफी ब्लेंडिंग ब्रश घेतलेला आहे. आणि छान आपल्याला तिच्या चीकवर तो अप्लाय करायचा आहे आणि छान ब्लेंड करायचा आहे. त्यासोबत ही पावडर रिकोडचं पावडर ब्लश सुद्धा घेतलेला आहे. आणि सेम क्रीमी ब्लशवर मी या पावडरचे 2 शेड घेऊन ते ब्लेंड करते आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मॅकचं सॉफ्ट अँड जेंटल हायलायटर घेतलं आहे मी. हे थोडं पावडर फॉर्म मध्ये आहे. आणि आपल्याला हाय पॉइंटवर हे लावायचं आहे, अप्लाय करायचं आहे. आणि एकदम इन्स्टंटली छान ग्लो तुमच्या फेसवर इथे तुम्हाला बघायला मिळतोय. सोबतच पीची पिंकिश असे चीक्स सुद्धा छान इलेव्हेट होतात आहे. कॅन यू सी? लॉरा मर्सियर लूज सेटिंग पावडर घेतला आहे पिझ्झा पॉपवर.
अंडर द आय लावायचं आहे, अराउंड द माउथ लावायचं आहे, कारण या ठिकाणी क्रिजेस लवकरच पडतात. देन फोरहेडवर लावायचं आहे, चीकच्या अंडर सुद्धा लावायचं आहे. त्यामुळे काय होईल ना, संपूर्ण मेकअप जो आपण क्रीमी प्रोडक्ट लावला होता सेट होईल. ओके, नेक्स्ट आयलायनर लावूया. त्यासाठी हे फॉरवर्ड 52चं जेल बेस आयलायनर घेतलेलं आहे. आयलायनर लावल्यावरच त्यावर आयलेडवर आयलायनर लावल्यानंतरच त्यावर आयलॅशेस लावायच्या. हे रिकोटच्या आयलॅशेस घेतलेले आहे आणि स्विस ब्युटीचा आयलॅश ग्लू आहे, ब्लॅक कलरचा ग्लू आहे. फॉल्स आयलॅशेसला हा मी आयलॅश ग्लू लावते आहे. हा स्विस ब्युटीचा ग्लू आहे, ब्लॅक शेडमध्ये येतो. त्यामुळे की जी आयलॅशची रीम आहे आपल्याला व्हाईट दिसत नाही आणि जी आपण आयलायनर लावला आहे त्यावरती व्यवस्थित सेट होते आणि असा आर्टिफिशियल लुक त्यामुळे मिळत नाही. त्यानंतर मी लोअर लिडवर काजळ भरती आहे. कॅन यू सी? नाउ आय एम युझिंग धिस फ्रेडा रोसी मस्करा. यामध्ये लोअर लॅशला लावायसाठी आणि अप्पर आय लॅशला लावायसाठी असे वेगवेगळे वॉन्ट त्यांनी दिलेले आहे. खूप छान मस्करा आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी तो लावती आहे. कॅन यू सी? आता नेक्स्ट आहे शिमर अप्लिकेशन. त्यासाठी हे फेसेस ऑफ कॅनडाचं शिमर पावडर घेतला आहे. शेड आहे गोल्डन आणि आय शॅडोच्या वर लावायचं आहे, सेंटर ऑफ द आयलिड. त्यामुळे असं छान स्पार्कलिंग इफेक्ट आपल्याला दिसेल. कॅन यू सी? नाउ नेक्स्ट दिस इज अ ओफ्रा हायलायटर. आयब्रोच्या हाय बोनला आपल्याला हायलाईट करायचा आहे. त्यातला हा मी गोल्डनिश असा शेड घेते आहे. ओफ्रा हायलायटर आहे. आता आपल्याला आयब्रोज छान सेट करायचा आहे. त्यासाठी पहिले आयब्रोज जे आहे मी ते क्लीन करते या ब्रशनी. त्यानंतर रेग्युलर ब्रशनी त्यामध्ये आयब्रो पावडर फिल करते आहे. कॅन यू सी? नाउ लिपस्टिक अप्लिकेशन. स्विस ब्युटीची डार्क चॉकलेट अशी ही लिप लायनर पेन्सिल आहे. लिप लाईन करून घेणार आहे. कॅन यू सी? बोथ लिप्सला छान लिप लाईन करून घ्यायची. त्यानंतर हा स्मॅश बॉक्स लिक्विड लिपस्टिक आहे ते मी अप्लाय करते आहे तिच्या संपूर्ण लिपवर. आणि मला स्किनवर थोडं ड्रायनेस वाटत आहे. हायड्रेशनसाठी हा डालवाचा स्प्रे मी तिच्या याच्यावर स्प्रे करते. कॅन यू सी? थोडा ड्राय झाल्यावर यावर फिक्सिंग स्प्रे पण मारायचा. त्यामुळे मेकअप कसा फिक्स होतो आणि त्याला छान ड्राय करायचा आहे. कॅन यू सी? अँड हिअर्स द फायनल ब्रायडल मेकअप ट्युटोरियल. ज्वेलरी आणि हेअरस्टाईल करून ब्रायडल लुक कंप्लीट केलेला आहे मी. तुम्ही सुद्धा तुमच्या ब्रायडल हा लुक रिक्रिएट करू शकता. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ नवीन ट्युटोरियल सोबत. तोपर्यंत बाय बाय.